आता हा लेफ्ट घेऊन आता आपण तिथून उक्षी जो मोहल्ला आहे त्या मोहल्ल्याच्या आतून आपण चाललेलो आहोत. हा लेफ्ट साईडचा रस्ता गेलाय रानपाट धबधब्याकडे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घाग. तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो. रत्नागिरी जिल्ह्यातील एक स्टेशन आहे उक्षी स्टेशन अनसीन. ते आपण आज बघायला जाणार आहोत मित्रांनो. तर आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील जे उक्षी स्टेशन आहे ते आपण एक्सप्लोर करायला जाणार आहोत. आपण आहोत करबुड्यातील पवारकोंडामध्ये आणि आपल्याबरोबर पाठी अनुज आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण उक्षीतलं जे जंगलामध्ये असलेलं एक स्टेशन आहे उक्षी स्टेशन ते आज आपण एक्सप्लोर करायला जाणार. छान सुंदर असं स्टेशन आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. ते आज आपण एक्सप्लोर करणार मित्रांनो. आता बरोबर सकाळचे 10:12 झालेले आहेत. इथून आता साधारणतः 3 ते 4 किलोमीटर उक्षी आहे. जे स्टेशन आहे ते 2 डोंगरांच्या मध्ये स्टेशन आहे. छान सुंदर असे स्टेशन आहे. आणि आता आपण आहोत करबुडे उक्षी जो रोड आहे त्या रोडला आपण आहोत. सध्या काजू आणि हापूस आंब्याचा हंगाम चालू आहे आणि आता काजू पण आता संपत आलेत. येणाऱ्या 20 तारखेपर्यंत हापूस आंब्याचा सीझन पण संपणार आहे मित्रांनो. आपण उक्षी जे गाव आहे ते उक्षी गावामध्ये आता ही जी करबुड्यातील पवारकोंडाची सीमा होती ती संपलेली आहे आणि ती पाठून आपण तिथून आली तर उक्षीची सीमा आता चालू झालेली आहे. समोरचा व्ह्यू बघा, काय सुंदर व्ह्यू आहे. आणि समोर तुम्हाला दिसतो तो बघा उक्षीतला तो ब्रिज दिसतोय कोकण रेल्वेचा. समोरचा रस्ता करबुड्याला गेलेला आहे आणि हा खालचा रस्ता दिसतो तो गेला संगमेश्वरला. हा जो रस्ता आहे तो जाकादेवी त्याच्यानंतर जयगड आणि गणपतीपुळेसाठी जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे. इथून पण हा एक करबुडे मार्गे पण एक रस्ता आहे आणि एक पुढून पण एक रस्ता आहे. जे उक्षीची पोलीस चौकी आहे तिथून एक रस्ता गेला लेफ्ट साईडला, तो एक रस्ता शॉर्टकट आहे. हा लेफ्ट साईडचा रस्ता गेलाय रानपाट धबधब्याकडे. तो पावसाळ्यात सुंदर असा फेमस रत्नागिरीचा धबधबा आहे रानपाट धबधबा. त्या साईडला तो रस्ता गेलेला आहे. आता आपण सध्या उक्षी मध्ये आहोत. फेमस असे मामाचं हॉटेल आहे. उक्षीची जी पोलीस चौकी आहे त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे. मग तुम्हाला दिसतं का माहिती नाही तर ओल्ड मुंबई गोवा हायवेचं काम जोरात चालू आहे वांद्रीच्या इथे. हे बघा इथं उक्षी रेल्वे स्टेशन 3 किलोमीटर लिहिलेलं आहे बघा. उक्षी मुसलमानवाडी आहे. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथून आता आपण लेफ्ट घेणार आहोत. आता हा लेफ्ट घेऊन आता आपण तिथून उक्षी जो मोहल्ला आहे त्या मोहल्ल्याच्या आतून आपण चाललेलो आहोत. बघू शकताय कोकणातून आतल्या रस्त्यातून प्रवास करताना आपलं हे कोकणाचं खरं सौंदर्य तुम्हाला बघायला भेटेल बघा. इकडची घरं बघू शकता कशा प्रकारची घरं आहे ते. सध्या आता आपण उक्षीतला जो मोहल्ला आहे त्या मोहल्ल्याच्या आतून आपण चाललेलो आहोत. इथून बघा जुनू कशी कौलारू घरं दिसतात बघा. इकडे रस्ता बऱ्यापैकी आहे, एकदम पण खराब नाही आहे. पुढे कसा रस्ता आहे ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. हे जे उक्षी स्टेशन आहे इकडे सर्वच गाड्या थांबत नाहीये. इथं ठराविक गाड्या ज्या काय आहेत त्या ठराविक गाड्या थांबतात. बघू शकता इथपर्यंत रस्ता. आता हा जरा डांबरीकरणाचा होता, हा रस्ता कच्चा रस्ता आहे. आता हा रस्ता स्टेशन पर्यंत आहे का माहिती नाहीये मित्रांनो. आता उक्षी स्टेशनच्या इथं पण चाललोय. तर उक्षी जो मोहल्ला आहे तो मोहल्ल्याच्या थोडंसं पुढं आल्यानंतर आहे ना इकडचा जो रस्ता आहे ना तो रस्ता खूप कच्चा आहे आणि तुम्ही स्टेशन पण बघू शकता एकदम असं रानामध्ये स्टेशन आहे. खूप छान सुंदर असं ते स्टेशन आहे. ते स्टेशन जे आहे ते 2 डोंगरांमध्ये असं ते 2 डोंगर फोडून त्याच्यामध्ये स्टेशन वसवलेलं आहे. तसं अजून रत्नागिरीतील भोके स्टेशन आहे. समोर तुम्हाला जे दिसतं ते आहे ओल्ड मुंबई गोवा हायवे. बघू शकता कशा प्रकारे काम चालू आहे. आणि आपल्या राईट साईडला खाली आहे बाव नदी आहे. हा रस्ता जो आहे तो पूर्ण चिऱ्याचा रस्ता आहे बघा. आणि वरच्या साईडला बघू शकता केवढी मोठी आंब्याची झाड आहेत बघा. इकडे हापूस आंब्याची झाड आहे ती. एकदम खडबडीत असा रस्ता आहे. हा स्टेशनला जाणारा रस्ता आहे.
तरी पण हा रस्ता कसा आहे बघा. ॲक्च्युली स्टेशनचा हा रस्ता जरा चांगला पाहिजे होता. संगमेश्वर स्टेशनच्या पुढे आल्यानंतर उक्षी स्टेशन लागतं मित्रांनो. ते स्टेशन आपण एक्सप्लोर करायला होतो मित्रांनो. कशा प्रकारचं स्टेशन आहे, तर स्टेशनच्या इकडचा हा रस्ता तुम्ही आता बघतच असेल. एकदम जंगलामध्ये स्टेशन आहे आणि हे बघू शकताय बघा, हे उक्षी स्टेशन आहे. तर आता आपण आलो उक्षी स्टेशनला. तर हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी स्टेशन आहे. बघू शकता छान सुंदर असे उक्षी स्टेशन आहे. जे उक्षी स्टेशन आहे ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं स्टेशन आहे. पावसामध्ये इकडचा व्ह्यू ना अप्रतिम असतो मित्रांनो. बघू शकताय कसं स्टेशन आहे बघा. छान सुंदर असं स्टेशन आहे उक्षी स्टेशन. समोर तुम्हाला दिसतो तो उक्षीचा बोगदा दिसतोय बघा मित्रांनो. आता सध्या बघू शकता कशी कंडिशन आहे. पुढच्या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये जुलैमध्ये इकडचा व्ह्यू असेल ना अप्रतिम सुंदर असा व्ह्यू असतो. आणि छोटा सुंदर मला बोगदा पण दिसतो तिकडे बघा. उक्षीच्या गावाच्या इथून येताना मोहल्ल्यापर्यंत रस्ता हा चांगला आहे. त्याच्यानंतरचा रस्ता आहे ना खूप खराब रस्ता आहे. जाकादेवीच्या इथून जो रस्ता आला आहे उक्षीपर्यंत तो खूप सुंदर असा रस्ता आहे मित्रांनो. बघू शकता एकदम निर्जन असं स्टेशन आहे. या स्टेशनला बघू शकता तुम्हाला जास्त माणसं कोणी दिसणार नाही आहे बघा. खूप एकदम शांत निर्जन असं हे स्टेशन आहे उक्षी स्टेशन. पण कोकण रेल्वेचे थांबे पण मोजकेच थांबे असतात. जास्त गाड्या इकडे थांबत नसतात. वरच्या साईडला माकडं पण दिसतात बघा. आणि हा छोटासा बोगदा आहे बघा उक्षीचा. मग या साईडला पूर्ण रान आहे बघा. आणि हा समोर आहे उक्षीचा बोर्ड दिसतो बघा. कोकण रेल्वे उक्षी. हे समुद्र सपाटीपासून बघा 51.693 मीटर आहे. हा छोटासा एक बोगदा आहे बघा. 104 मीटरचा बोगदा आहे हा. 29 नंबरचा बोगदा आहे. समोर लिहिलं बघा 29 नंबर लिहिलं आहे. 104 मीटर लिहिलेला आहे. आणि त्याच्या पुढच्या साईडला पण एक मोठा बोगदा आहे. याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला करबुड्याचा बोगदा चालू होतो. आणि तिथे सर्वात मोठा जो धबधबा फेमस असा धबधबा आहे रानपाट धबधबा, तो पण याच्या पुढच्या साईडला मित्रांनो. आता सध्या एप्रिलचा महिना आहे आणि हेच वातावरण पुढच्या 2 महिन्यामध्ये एकदम हिरवंगार तुम्हाला झालेलं दिसेल. बघू शकताय प्लॅटफॉर्मवर किंवा इकडे एकही माणूस तुम्हाला दिसत नाही. एकदम निर्जन असं हे स्टेशन आहे. नाही म्हणजे जास्त इथे लोक नसतात किंवा जास्त या स्टेशनचं नाव नाही आहे. अनसीन असं हे स्टेशन आहे उक्षी स्टेशन आहे. तर सध्या उक्षी स्टेशनला मी आणि अनुज आम्ही दोघंच फक्त दिसतो आहे. ट्रेन येत असेल तेव्हा गर्दी असेल थोडीफार. आता गर्दी नाही आहे. पण ह्या ज्या उक्षीचं स्टेशन आहे स्टेशनला जास्त थांबे नाही आहेत. मोजक्याच काही ट्रेन थांबतात. बघू शकताय कसं स्टेशन आहे ते. इकडे जी आपली लोकल दिवा पॅसेंजर जी ट्रेन आहे ती ट्रेन इथे थांबते. आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या पासिंगसाठी थांबतात गाड्या या साईडला. तर समोर आहे बघा स्टेशन मास्टरची केबिन आहे समोरच्या साईडला. 10:40चं टायमिंग दिलं आहे. ती मग कुठली येणारी ट्रेन असेल बघा बोर्डवर. हे तिकीट घर आहे उक्षी स्टेशन. पावसातून इथं पण एकदम धर येत असेल ना ते पावसातून एकदम हिरवंगार दिसत असेल एकदम. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि आपली काळजी घ्या मित्रांनो.